चला गणपती बाप्पा मोरया. आजची राईड खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. माझा प्लॅन होता की आंबोलीला लवकर सकाळी जायचा. तिथून आता कोकणात प्रवेश करतो. आंबोली 7 किलोमीटर. तर मित्रांनो, आंबोली गावातनं आता आंबोली घाटाकडे चाललोय. हे बघा बाजूला पोलीस मामा थांबलेत. हे बघा साईडला कितीतरी लहान मोठे झरे आहेत. ओ माय गुडनेस, हीच आहे स्वर्गीय आंबोली. थोडं डावीकडे लक्ष द्या. आता आपण बरोबर आंबोली फॉल्सकडे आलोय. तर नमस्कार मंडळी, मी आहे विनय आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच विनय राईड्समध्ये. ओके, सो आजचा मिनी ब्लॉग असणार आहे, कारण की आपण जात आहोत आंबोली घाटाला, जो की आहे बेळगावपासून जवळजवळ 70 किलोमीटर दूर. बरोबर घरातून 10 वाजता राईड सुरू केली आहे. ह्याआधी खूप राईड केल्या आहेत आंबोली घाटात, पण आजची राईड खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, कारण की आपण ती आज रेकॉर्ड करतोय. सो लेट्स गो. तर आता जे शेनोळे गाव पार केलं आहे, म्हणजे ऑलरेडी आपण महाराष्ट्रामध्ये आलो आहे. हे बघा, इथं पुढे एक टोल नाका आहे. तर आता इथून पुढे आपण कारवारला जाऊ, त्यानंतर फाटणे लागेल. तर आता बरोबर 10:30 वाजलेत. खूप टाईम झाला आहे. ॲक्च्युली विषय काय झालेला की मला लवकरच बाहेर पडायचं होतं घरातून, पण सकाळी कॅमेरा ऑन केला आणि बघितलं की बॅटरी लो होती. सो त्याच्यामुळे माझे 2 तास वाया गेले. माझा प्लॅन होता की आंबोलीला लवकर सकाळी जायचा, कारण की संडे असल्यामुळे खूप रश असणारच. इट्स ओके, लेट्स सी काय होतं ते. आता बरोबर फाटायला आलो आहे आम्ही. लास्ट टाइम मी व्हिडिओ टाकला होता ना कलांदीकडचा, इथून लेफ्ट गेला की तो कलांदीकडे येतो. सोबत तिलारी आणि पारगडला पण ह्याच रूटनं जायला लागतं लेफ्ट. पण आज आपल्याला सरळ जायचं आहे. इथून बरोबर एक 50 किलोमीटर आहे आंबोली. फाटण्याच्या पुढे थोडा वेळ मी थांबलो होतो, कारण की जोरात पाऊस आला होता मगाशी आणि मी जॉकेट पण काय घातलं होतं इथून निघताना. आणि परत आपला कॅमेरा पण तितका वॉटरप्रूफ नाही. तो अशा नॉर्मल पावसामध्ये चालू शकतो, पण हेवी रेनफ्लोमध्ये थोडं जपूनच वापरायला लागेल. आता एक्झॅक्ट हाफ डिस्टन्स आम्ही कवर केले. पुढे नादनवाडी फाटा येईल, म्हणजे बरोबर 35 किलोमीटर आपलं कवर झालं आहे. तर मंडळी, पाऊस अजूनसुद्धा जोरात चालू आहे आणि आपण एक्झॅक्ट आता नागनवाडी फाटायला आलो आहे. आता इथं पोचेपर्यंत बरोबर आपल्याला 11 वाजलेत. अजून एक्झॅक्ट हाफ डिस्टन्स आपल्याला कवर करायचं आहे. आणि पाऊस इतका आहे ना, मला कळत नाही की मोटो व्लॉगिंग करायची का नाही.
आंबोली 7 किलोमीटर, निपाणी आजरा 60 आणि 26 किलोमीटर उजवीकडे. मग हा तो क्रॉस आहे उजवीकडे जो जातो आजरा पुढे निपाणीला जॉईंट होतो. आंबोली सावंतवाडी गोवा. तर मंडळी आपण इथून आता कोकणात प्रवेश करतो. आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश झालेला आहे. जसं जसं आंबोलीच्या जवळ जाऊ ना तसं पाऊस खूप वाढला इथं, भयंकर पाऊस आहे. तर फायनली आपण पोचलो आहोत आंबोलीमध्ये आणि खूप पाऊस पडला मध्ये. पण आत्ता बघा किती दुःख आहे, समोरचं काही दिसत पण नाही. मगाशी मी इथं चहासाठी स्टॉप घेतला होता. चला आता जाऊया आंबोली फॉल्सला. चलो. खूपच गर्दी आहे बघता आज. तर मित्रांनो, आंबोली गावातनं आता आंबोली घाटाकडे चाललो आहे. अरे यार, जबरदस्त धुकं पडलं, काय दिसत नाही समोरचं. सांभाळून राईड करायला गेलं तर. हे बघा बाजूला पोलीस मामा थांबलेत. चेकिंग जोरदार चालू आहे इथं. पण आपल्याला काही टेन्शन नाही, आपलं सर्व काही क्लिअर असतं. तर मंडळी, राईड करायला खूपच मजा येते इथं. आणि आंबोली हा घाटाचा शेवटचा पॉईंट असल्यामुळे ना ब्रिटिशांच्या काळापासून ना एक प्रमुख ठिकाण होतं. असं म्हणतात की ब्रिटिश अधिकारी याचा हिल स्टेशन म्हणून वापर करायचे. खूपच गर्दी असणार आहे. हे बघा किती लोक थांबले, गाड्या पार्किंग. मित्रांनो, हीच आहे स्वर्गीय आंबोली. तर मला ना इथं थांबून व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, पण धुकं इतकं आहे ना की काही दिसणार नाही कॅमेरामध्ये. तुम्ही माझ्या बाईकची स्पीड बघू शकता, 30-40 या स्पीडवरती जातो आहे. हवं तर मी स्पीड वाढवू शकलो असतो, पण हीच ती वेळ असते निसर्गाशी कनेक्ट करण्याची. जे पण आपले टेन्शन स्ट्रेस विसरून या निसर्गाच्या सानिध्यात आपण सामील होतो. अमेझिंग. हे बघा इथं एक मंदिर आहे. पाठीमागे पण एक मंदिर होतं, तुम्हाला दाखवायचं राहिलंच ते थोडं आतमध्ये होतं डाव्या बाजूला. हिरण्यकेशी मंदिर, ते पण खूप फेमस आहे. सावधान वाहने सावकाश चालवा. ओके बॉस. थोडं डावीकडे लक्ष द्या. जाळी लावले मोठीची मोठी, कारण की पावसामध्ये दगड पडण्याची चिन्ह असतात. अरे बाप रे बाप, काय व्ह्यू आहे, अमेझिंग. हे बघा साईडला कितीतरी लहान मोठे झरे आहेत. तर मंडळी, पब्लिक खूप एन्जॉय करत आहे इथं. सोबत खूप रायडर्स पण दिसत आहेत आज संडे असल्यामुळे.
तर मंडळी, आता आपण बरोबर आंबोली फॉल्सकडे आलो आहे आणि ॲज एक्सपेक्टेड तुम्ही बघू शकता किती रश आहे. दोन्ही साईडनं पार्किंग केलेली आहे आणि गाड्यांची गर्दी बघू शकता किती आहे. शक्यतो तुम्ही संडे अवॉइड करा. आगे जाके आएंगे आगे जाके आएंगे। तर चला, इथं गाडी पार्क करून तुम्हाला समोरून एक व्ह्यू दाखवतो धबधब्याचा. तर इथं एक तिकीट काउंटर आहे. इथं प्रत्येकी 20 रुपये घेतात वरती जाण्यासाठी. वरती जायला पायऱ्या आहेत. मला वरती जायचं होतं पण कॅश नसल्यामुळे मला वरती जाता नाही येणार. मी तुम्हाला खालूनच व्ह्यू दाखवतो धबधब्याचा. तर मंडळी, स्पॉटला खतरनाक गर्दी आहे आणि गर्दी होण्यामागचं अजून एक कारण म्हणजे ना, हा धबधबा बरोबर रोडला लागून आहे. सो त्यामुळे बरेच पर्यटक येतात इथं. तर आत्ता आपण वॉटरफॉलच्या थोडंसं पुढे आलो आहे. इथं पण 2-3 वॉटरफॉल्स आहेत जे की नवीन झालेत आता आंबोलीमध्ये. तर हा बघा, इथं एक अजून एक स्पॉट केला आहे त्यांनी धबधब्याचा. इथं वरती जाण्यासाठी पायऱ्यांची अरेंजमेंट पण केलेली आहे बघा. इथं पण तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला हा आंबोली घाटाचा प्रवास आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या वेळा अजून एक नवीन जर्नी घेऊन येतोय. तोपर्यंत हेल्मेट घाला, सुरक्षित राहा आणि निसर्गावर प्रेम करा.